अरे छोटे तू साईडला व्हायला नको घाबरू नाग आहे का धामण आहे नाग आहे ना नाग आहे बॅक सेट केलेली आपण विषारी साप व्यवस्थित असा पाईप लावलेला आहे. तिकीट पहिले घ्यायचे का यांचे सगळे खालून विषारी अतिशय कोबरा साप आहे मित्रांनो. शूजचा रॅक ठेवलेले आहे त्यांनी आणि मोठा साप आहे त्यांना दिसून आला तिकडून नियम इथे बसला. तर शूजच्या रॅकमध्ये बरेचदा आम्ही साप पकडलेत. शूज काढताना काळजी घ्यायचं आणि छान गॅप आहे खाली त्याच्यामुळे साप त्यांना दिसून येतोय. हे बघू शकता नागाची जी स्केल आहे नागाची जी बॉडी आहे त्याच्यावरची डिझाईन बघू शकता. तर ते बसला निवांत तो आणि चांगला मोठा साईजचा आहे बघा मित्रांनो. चांगला मोठा नाग आहे. तर स्केलवरून पण साप ओळखता आला पाहिजे. जर फक्त तोंड असेल तर तोंडावरून साप ओळखता आला पाहिजे कोणता आहे. आणि त्यासाठी प्रशिक्षण अनुभव गरजेचं आहे. इकडून तोंड काढतोय जीभ बाहेर काढतोय कोण बसलाय तुम्ही. खुर्ची काढायची का मॅडम हो ना ते स्टँडच्या पाठीमागे घुसलाय पाठीमागे. आवाज पाहिजे कसा दिला चप्पल घालण्यापेक्षा आतमध्ये खणा काढून अटॅक काय पाहिजे बाटली जागा आहे त्याला विट्याचा आधार आहे त्याच्यामुळे बाहेर यायला. काल तुम्हीच पकडला ना होती हे काय तर ॲग्रेसिव्ह आहे मित्रांनो खूप त्यामुळे खूप काळजीपूर्वक पकडावं लागणार आहे. तिकडं बॅक सेट केली विषारी साप आहे भारतातील 4 विषारी सापांपैकी
आपण त्याला तिकडे बऱ्याच लोकांना असं वाटतं की नाग दूध पितो आणि नागापुढे दूध ठेवायला जातात. तर नाग हा मांसाहारी जीव आहे. जे पण उंदीर बेडूक हे त्याचं खाद्य मित्रांनो. विषारी आहे का? विषारी मग मम्मी थोडी सरक लक्ष देतो काही देख ना तो कॉन्फिडन्स पिशवी बरोबर जायला घ्या ना आता लगेच परत येईल बाहेर फर्स्ट टाइम आहे व्यवस्थित असा छान पॅक झालाय. विषारी साप होता मित्रांनो. उन्हाळा चालू आहे. तुम्हाला नाग साप दिसू शकतो घराच्या आसपास. कारण उन्हाळा म्हणजे या सापांचे मिटिंग पिरियड आहेत. त्यामुळं घराच्या आसपास काळजी घ्या वावरताना. उन्हाळ्यामध्ये जास्त करून खास करून. कारण उन्हाळ्यामध्ये हे एकाच वेळेस 1 1 2 2 3 3 देखील तुम्हाला दिसतील घराच्या आसपास. आणि जरी दिसले तर त्यांना जवळ दूध द्यायला जाऊ नका. त्यांच्या अंगावर हळदी कुंकू टाकण्याचा प्रयत्न करू नका. उन्हाळ्यामध्ये खूप जास्त ॲग्रेसिव्ह असतात. चावू पण शकतो तुम्हाला तुम्ही जवळ गेल्यावर. धन्यवाद.